मद्यप्रेमींसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे आणि यामुळे मद्यप्रेमींना हा दणका आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। कारण महाराष्ट्रामध्ये दारू महागणार आहे। भारतीय बनावटीची विदेशी दारूची जी किंमत आहे ती 1.5% वाढवण्यात आलेली आहे। हॉटेलमध्येही शॉप सारखी मद्याची विक्री करता येणार आहे। कराराद्वारे भाडे तत्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारू विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट मधील मद्य विक्रीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। रिसोर्सेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही निर्णय घेतले। शेवटी हे राज्य सरकार आहे। उद्याच्याला वेगवेगळ्या भागातलं कशातनं आपल्याला रिसोर्सेस वाढवता येतील त्याच्यामध्ये जरा त्याच्यावरचा टॅक्स वाढवलेला आहे। त्याच्यामध्ये एक्झॅक्ट माझ्याकडे आता मी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन आलोय, मी त्याच्यामध्ये प्रेस नोट काढीन, परंतु तसं काही आणखी वेगळं काही केलं अशातला भाग नाही, पण काही त्याच्यामध्ये विक्रीचे दर वाढवले। तर भारतीय बनावटीची विदेशी दारू आता महागणार आहे। भारतीय बनावटीच्या विदेशी दारूच्या किमतीत 1.5% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हॉटेलमध्येही शॉप सारखी मद्याची विक्री आता करता येणार आहे। कराराद्वारे भाडे तत्वावर रेस्टॉरंटला विदेशी दारू विक्रीस परवानगी देण्यात आलेली आहे। तर हॉटेल रेस्टॉरंटमधील दारू विक्रीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क आकारलं जाईल। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आपण बघतोय एक अतिशय महत्त्वाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। महाराष्ट्रात दारू महागणार आहे आणि आता भारतीय बनावटीची विदेशी दारू ही महागणार असली तरी मात्र हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंटमध्ये विदेशी दारू मिळणार आहे आणि त्याची विक्री करता येणार आहे असा निर्णय झालेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। हॉटेल्स आणि रेस्टॉरंटला दारूची थेट विक्री करण्याची परवानगी नव्हती, परंतु आता मात्र दारूची विक्री करता येईल। भारतीय बनावटीची विदेशी दारू जी आहे ती महागणार आहे आणि हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ही विदेशी दारू जी आहे ती मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघतोय, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। कोणती दारू किती महागली ते आपण बघतोय। 180 मिली दारू जी आहे देशी दारू ते 80 रुपये, महाराष्ट्र मेड लिकर जे आहे ते 148 रुपये, भारतीय बनावटीची विदेशी दारू 205 रुपये इतकी महागली आहे। विदेशी दारूचे प्रीमियम ब्रँड जे आहेत ते 360 रुपये। किती ही दारू महागली ते आपण पाहतोय। तर यानंतर वळूया पुढील महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन झाला आणि याच वर्धापन दिनात जयंत पाटलांनी एक मोठा स्फोटच केला आहे। होय, मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केली। जयंत पाटलांनी पक्षाचं काम प्रामाणिकपणे केलं आहे। नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार असल्याचं मग शरद पवारांनीही म्हटलेलं आहे। 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन, ऐकत माझं भाषण मला आगे बढ़ेंगे तुम बैठो। जयंत साहेबांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की आता नव्या पिढीला संधी द्या, तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहूया। त्या संबंधीचा विचार करण्याची तयारी आज त्यांची आहे। तुमची मानसिकता वेगळी आहे की प्रमुख सरकारांना एकत्र घेऊन त्यांच्याशी या विचाराशी आम्ही सुसंवाद साधू आणि सामूहिकपणाने या संदर्भाचा निर्णय घेऊ। तर
जयंत पाटलांच्या मनात दुसरं काय आहे हे समजून घ्यावं लागेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. शरद पवारांनी मला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावं असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. परत जयंत पाटलांच्या मनात मला शिरावं लागेल आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले, ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले की त्यांच्या मनात काही दुसरं आहे, हे सगळं समजून घ्यावं लागेल. तर पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडलेला आहे आणि यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडेल असं वाटलं नव्हतं, असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. कोण पक्षातून गेलं तर त्याची चिंता करू नका, सत्ता येते आणि जाते, त्याची काळजी नको, आपण पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. पक्षामध्ये खुश पडली, खुश पडावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पडली. काही विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ही फूट वाढली. मी काही त्याच्या संबंधी अधिक भाष्य करू इच्छित नाही. तर वळूया पुढील राजकीय बातमीकडे. मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजपचे नेते नारायण राणेंमधील शाब्दिक वाद हा चांगलाच पेटलाय. प्रकाश महाजनांनी काल नितेश राणेंवर टीका केल्यानंतर नारायण राणेंनी फेसबुकच्या माध्यमातून महाजनांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली होती आणि त्यानंतर प्रकाश महाजन यांना अनेक धमकीचे फोनही आले होते. आता प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणेंना आव्हान देणारी भाषा केली आहे. राणेंविरोधात दंडच थोपटल्यात, क्रांती चौकात जाऊन राणेंना ललकारलंय. भाषा वापरली की तुम्ही मला ही धमकी द्यायला. नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बेळ्यात हात घातलाय. या कुठे येऊ, कणकवलीत येतो. काय बोललो वाईट मी? माझ्या राज ठाकरेवर तुमची मुलं वाटेल त्या शब्दात टीका करतात. त्यावेळेस तुम्ही नाही सांगितलं तुमच्या मुलांना की भाषा नीट वापरा. अरे माननीय उद्धवजीवर काय बोलतात नितीश राणे? अरे उद्धव तुमच्या वयाचे आहेत ते. राज ठाकरेला काय म्हणतात तुम्ही? त्यांची ताकद नाही. पण मला फक्त अर्धा तास जाऊ द्या साहेब, नाही तर साहेब मला मी सांगू का, बघा तुम्ही मला त्रास दिला ना, मी तर माझी इज्जत जाईल ना साहेब. मला कोण कार्यकर्ते माझे असं नका करू प्लीज. नाही ना, मला त्याच्यापेक्षा मी अटॅक येऊन मेलेलं करू. मी कुणाला बोलवलेलं नाही, पण मला जाऊ द्या. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाया पडायचं. तर संपलेल्या माणसांना संजीवनी द्यायची नाही, अशा शब्दात नारायण राणेंनी प्रकाश महाजनांना उत्तर दिलंय. त्यांच्यात काय दम आहे ते मी पाहिलंय, ते जिथं असतील तिथं मी पोहोचेन, असं आव्हान राणेंनी दिलंय. मला एक तर त्यांच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. मी त्यांना महत्त्व देत नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखतो. संपलेल्या माणसांना मी परत संजीवनी द्यावी अशी मला वाटत नाही. त्यांना मी त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही. आणि त्यांची ती इच्छा आहे ना, ते जिथे असतील ना तिथे येऊ नका, मी पोचेन. बघूया, मी पोचेन. काय त्यांच्यात दम आहे ना तो मी पाहिन. वळूया पुढील बातमीकडे. एक महत्वाची बातमी. मुंबईतील सर्वच लोकलचे सरसकट दरवाजे जे ते आता स्वयंचलित करण्याचा एक धक्कादायक निर्णय रेल्वे प्रशासन घेत असल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे आज मात्र याच निर्णयाचा रियालिटी चेकही झालेला आहे. होय, डोंबिवली रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी वातानुकूलित लोकलचे दरवाजे गर्दीमुळे बंदच होत नव्हते आणि मग प्रवाशांच्या गर्दीमुळे 10 मिनिटं ही एसी लोकल खोळंबली. दरवाजाच बंद होत नव्हता आणि मग मात्र आरपीएफ पोलिसांना यावं लागलं आणि त्यांना अक्षरशः या प्रवाशांना आत कोंबण्याची वेळ आली. रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईतील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. आणि यासोबतच भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे.
आपल्या शासकीय कार्यालयांना काही फ्लेक्झी टायमिंग दिलेलाच आहे, तो मागच्या काळातच दिलेला आहे. खाजगी आस्थापनांमध्ये तो करणं जरा कठीण जात आहे, कारण त्यांचे म्हणजे त्यांचे प्रॉफिट्स आणि सगळ्या गोष्टींचा विचार ते अधिक करतात. पण याच्यामध्ये अजून काही करता येईल का, हा निश्चितपणे आपला प्रयत्न असेल. आणि दरम्यानच्या काळात पब्लिक ट्रान्सपोर्टचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून किती वाढवता येईल हा प्रयत्न आम्ही करू. तर मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरून मनसे आक्रमक झालेली आहे. संतप्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातल्या गावदेवी मैदानापासून ते रेल्वे स्टेशनपर्यंत मोर्चा काढला आणि यावेळेस रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रेल्वे स्टेशनवरचे अनधिकृत टपऱ्या हटवा, नाहीतर मनसे स्टाईल टपऱ्या उखडून टाकू असा इशाराच यावेळेस मनसेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेला आहे. हे स्टॉल हवेत कशाला? आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पुढच्या 5व्या किंवा 10व्या मिनिटाला ट्रेन पकडणार असू, तिथे वडापावची एवढी मोठी टपरी, पाण्याची टपरी, हे कशाला हवंय? तिथे बसायला सुविधा करा ना. ज्येष्ठ नागरिक येतात, काही आजारी असतात, त्यांच्यासाठी बसायला खुर्च्या लावा. हे स्टॉलची गरज आम्हाला नाही. आणि हे जर स्टॉल पुढच्या 8 दिवसात निघाले नाही तर आम्ही उचलून फेकून देणार. याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या. हे जे मध्ये मध्ये जे काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना, ते बंद करा, नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू. आज आमची तुम्हाला ताकीद देतो या बाबतीमध्ये. तर वळूया पुढील बातमीकडे. बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये 2 प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि या हाणामारीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल होतोय. सकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढण्यावरून या 2 प्रवाशांमध्ये वाद झाला आणि स्टेशनमध्येच त्यांनी मारामारी सुरू केली. लोकलमधून पडून 6 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच बदलापुरात हाणामारीचा प्रकार समोर आलेला आहे. सकाळच्या सुमारास बदलापूर रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी असते आणि लोकलमध्ये चढण्यावरून हा वाद झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. सामाजिक न्याय विभागाचं बजेट कमी केल्याच्या आरोपांना अजित पवारांनी आज उत्तर दिलेलं आहे. अजित पवार निधी देत नसल्याचं काही जण म्हणतात. मी पैसे खिशात घेऊन फिरतो का, असं प्रत्युत्तर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह शिंदे गटाला अजित पवारांनी दिलेलं आहे. काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. काही आपला संबंध नाही. काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं. कधी कधी काही जण बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. तर वळूया पुढील बातमीकडे. बाप काढणाऱ्या नितेश राणेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचले आहेत. कुणाचाही बाप काढणं चुकीचं असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. मंत्री नितेश राणेंनी आमचा बाप मुख्यमंत्री मंत्रालयात बसलाय असं विधान केलं होतं आणि यावरून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राजकीय घमासान झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवावं की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे. कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे. त्यामुळे मी देखील संबंधित मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता. मी त्यांना सांगितलं, तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शनमध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो. त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे. त्यांनीही ते मान्य केलेलं आहे. तर पावसासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी. मे महिन्याच्या अखेरीला जोरदार बरसणारा मान्सून जो आहे तो 2 आठवड्यांपासून रखडलाय. आता 15 जूनपर्यंत राज्यात कमाल तापमान जे ते अधिक राहणार असल्यामुळे आणि पाऊस पडणार नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे.
मान्सून रखडणार आहे, त्यामुळे पेरणीची घाई नको असं आवाहन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असंही आवाहन यावेळेस करण्यात आलेलं आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा मात्र फटका बसला. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा परिसरात केवळ 1 तासात झालेल्या वादळी वाऱ्यानं शेकडो हेक्टरवरील केळीच्या बागा आडव्या केलेल्या आहेत. झालेलं नुकसान पाहून केळी उत्पादक शेतकरी राजू गावंडे यांना अश्रू अनावर झाले. अंतकरणातून आमची अशी भावनाही राहिली नाही आणि कसं आहे फक्त एवढंच आहे की आता बँकेकडे सगळी उद्ध्वस्त झाली. त्याच्यात काही उपयोग होणार नाही. कालच आता 1900 रुपयानं दिलं होतं, मग त्याचं सगळं नुकसान झालं. आज 5% पैसे 3 लाख रुपये महिन्यावर होते, 15,000 रुपये महिना भरायलो. आज समजा मला रुपया भरायची ताकद नाही. शासनाचे 1 लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर, बँकेचं क्रॉप लोन. आता कोठून भरणार? अजित पवार म्हणते की खर्च भरायचं नाही, 2 दिवसात भरा. कोठून भरणार आम्ही? असं झाल्यानंतर आम्ही काय करावं, काय आम्हाला काही कळेना आता. तर बीडमध्ये पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कांदाही सडलाय. कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. ढगाळ वातावरणामुळे जमिनीतील ओलावा वाढल्यानं कांद्याच्या साठवणुकीवर परिणाम झालेला आहे. आधीच कांद्याला भाव नाहीये आणि आता दुष्काळात 13वा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी आणि दिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालेलं आहे. टाळ मृदुंगाच्या गजरात पालखी पंढरीकडे निघाली आहे. देशभरातून मोठ्या संख्येनं वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले आहेत. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर असा 27 दिवसांचा पालखीचा प्रवास असणार आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना कुशावर्तवर स्नान घालण्यात आलं. यानंतर आरती करण्यात आली आणि त्र्यंबकेश्वर राजाचं दर्शन घेण्यात आलं. आता पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालेली आहे. टाकलं WKTB केलं खालून, त्याच्यात उल्लेख केलेला WKTB.